जय भीम, जय शिवराय। आज मी एका कटू पण थेट सत्यावर बोलणार आहे। आपल्या वणीमध्ये काही नराधम मुलींना प्रेमाच्या नावाखाली जाळ्यात ओढत आहेत। 9वी 10वी 12वीच्या निष्पाप मुलींना आधी गोड बोलून फसवतात, नंतर त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार करतात आणि नंतर ब्लॅकमेल करून त्यांच्या मनाशी खेळतात। हे गंमत नाही, हा सरळ सरळ अत्याचार आहे। याहून भयानक काय? या मुली घरी काही सांगत नाहीत का? कारण त्यांना भीती असते, घरचे मारतील, रागावतील, माझी चूक समजतील आणि हीच भीती त्या घाणेरड्या लोकांची हिंमत वाढवते। हे नराधम मुलींच्या लाजेचा, भीतीचा, निरागसतेचा गैरफायदा घेतात। त्यांना मानवी भावना नाही, हे राक्षसी प्रवृत्तीचे आहेत। आणि आपण पालक, आपण बदनामी या शब्दाला धरून बसलेलो। कशाची बदनामी? कोणाची बदनामी? तुमच्या घरच्या मुलीवर अत्याचार होत असताना गप्पा बसणं म्हणजे सर्वात मोठी चूक। मुलगी घरी बोलत नाही कारण घरचं वातावरण कठोर आहे, भीती आहे, दडपण आहे, तिला प्रेम, आधार, विश्वास मिळत नाही आणि बाहेरचा शैतान त्या भीतीवर राज्य करतो। काही मुली तर या दबावाखाली घरचे दागिने, पैसे चोरीपर्यंत जातात। ही त्यांची चूक नसते, हा आपल्या समाजाचा, आपल्या घराचा, आपल्या चूप राहण्याचा परिणाम आहे। पालकांनी आता छाती ठोकून एक गोष्ट मान्य केली पाहिजे। घरात वातावरण असं तयार करा की मुलीला काहीही सांगायला भीती वाटायला नको। तिने सत्य सांगितलं तर आरडा, मार, अपमान नको। तिला धीर द्या, आधार द्या। गप्प बसण्याची शिकवण देणं म्हणजे तिच्या आयुष्याचा नाश करणं आहे। आणि त्या अत्याचार करणाऱ्यांना एकच सांगू इच्छिते, मुलींचं आयुष्य खेळ समजून जाळ्यात अडकविणाऱ्यांनो, तुमची वेळ आता संपत आली आहे। लोक शांत होते, आता नाही। प्रत्येक पालक जागा होतोय, प्रत्येक मुलगी निर्भयपणे उभी आहे आणि तुमच्या घाणेरड्या कृत्याचा चिखल करून टाकला जाईल। आज नाही उठलात, आवाज नाही दिलात तर उद्या आणखी मुली त्या जाळ्यात पडतील। आता आवाज द्यायची वेळ आहे, जोरात, ठामपणे, निर्भयपणे। आणि शेवटी मुलींनो, जगात प्रेमाच्या नावाखाली जाळ टाकणारे लोक कमी नाहीत। समजून चालावं, सावध राहावं। गोड बोलणं, सतत फोन, फोटो, व्हिडिओची मागणी हे प्रेम नाही, ही जाळ्याची पहिली पायरी आहे। ज्याला तुमचा मान नाही, ज्याला तुमची भीती हवी असते, त्याच्याकडून प्रेम कधीच मिळत नाही। म्हणून अशा जाळ्यात पडूच नका। कुणी दबाव टाकत असेल तर ताबडतोब घरच्यांना सांगा। गप्प बसणं चुकीचं, आवाज उठवणं योग्य। आज पालक उभे राहतील, मुली जाग्या होतील आणि अत्याचार करणाऱ्यांच्या विकृतीचा अंत होईल। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।